मित्रांनो, पुढचा मुद्दा येतो परिभ्रमण गती म्हणजेच रिव्होल्यूशन स्पीड किंवा कक्षीय गती म्हणतो आपण यालाच आपण वार्षिक गती असं म्हणत असतो बघा. म्हणजे नेमके काय आहे ते लक्षात घ्या. हा आपला सूर्य आहे आणि ही आपली पृथ्वी. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते असे नियोजित आणि लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये. तर अशा पद्धतीनं पृथ्वीचं सूर्याभोवती नियोजित व लंबवर्तुळाकार कक्षेत फिरण्याची जी गती आहे या गतीला म्हणायचं परिभ्रमण गती. मग आता सूर्याभोवती फिरताना या नियोजित कक्षेत फिरते पृथ्वी म्हणून याला म्हणायचं कक्षीय गती. आणि पृथ्वीला सूर्याभोवती एका चक्करसाठी 1 वर्ष लागतं म्हणून या गतीला तिसरं नाव पडतं वार्षिक गती. तर अशा पद्धतीनं पृथ्वीचे सूर्याभोवती फिरण्याची गती म्हणजेच परिभ्रमण गती आहे. मग आता या ठिकाणी सरासरी सूर्य आणि पृथ्वीतलं जे अंतर आहे हे 14,97,00,000 आहे. परंतु या ठिकाणी लंबवर्तुळाकार कक्षा असल्यामुळे काही वेळेस पृथ्वी सूर्याच्या जवळून जात असते, काही वेळेस पृथ्वी सूर्यापासून दूरून जात असते. ज्यावेळेस ती जवळून जात असते तर त्या स्थितीला म्हणायचं उपसूर्य स्थिती आणि ज्यावेळेस ती दुरून जात असते त्या स्थितीला म्हणायचं अपसूर्य स्थिती. ठीक आहे. अपसूर्य स्थितीमध्ये सूर्य आणि पृथ्वीतलं अंतर असतं 15,21,00,000 किलोमीटर आणि उपसूर्य स्थितीमध्ये पृथ्वी आणि सूर्यातलं अंतर 14,70,00,000 किलोमीटर असतं. मग यामध्ये बेसिक मुद्दे आपण अगोदरही बघितलेले. ज्यावेळेस पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते आणि जवळून जात असते म्हणजे उपसूर्य स्थितीतून जात असते त्यावेळेस पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गती जास्त होऊन जाते म्हणजे परिभ्रमण गती वाढून जाते. आणि ज्यावेळेस पृथ्वी अपसूर्य स्थितीतून जात असते त्यावेळेस ही गती सर्वात कमी असते. मग आता सर्वात जास्त गती आणि सर्वात कमी गती सरासरी गती असते आपली 1600 किलोमीटर पर मिनिट. एका मिनिटाला पृथ्वी सूर्याभोवती फिरते 1600 किलोमीटर. परंतु ज्यावेळेस उपसूर्य स्थितीतून पृथ्वी जाते त्यावेळेस ही गती असते 1800 किलोमीटर पर मिनिट. ठीक आहे. आणि ज्यावेळेस इथून जाते त्यावेळेस ही गती असते 1400 किलोमीटर पर मिनिट. तर अशा पद्धतीनं पृथ्वीचे सूर्याभोवती फिरण्याची जी गती आहे या गतीबद्दलची ही माहिती या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. ठीक आहे. मग आता पृथ्वी जे काही सूर्याभोवती फिरते या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीचे परिणाम काय काय आपल्या पृथ्वीवरच्या लोकांना दिसतात ते परिणाम आपल्याला समजून घ्यायचे. मग आता या ठिकाणी पहिला परिणाम येतो सूर्याची उत्तरायण आणि दक्षिणायन. म्हणजे काय आता ते लक्षात घेऊ आपण. ही बघा पृथ्वी जी आहेत ही पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना अगोदरचा तो मुद्दा क्लिअर करून घेऊ आपण. हा आपला सूर्य आहे आणि सूर्याभोवती पृथ्वी जी आहे नियोजित व लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते. ज्यावेळेस पृथ्वी अपसूर्य स्थितीतून जाते त्यावेळेस पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे कललेला आहे आणि दक्षिण ध्रुव सूर्यापासून दूर असतो बघा. म्हणजे सूर्याची किरणं जी आहे उत्तर गोलार्धात पडत असतात. आणि ज्यावेळेस पृथ्वी इथे येते तर त्यावेळेस या ठिकाणी सूर्य दक्षिण गोलार्धात असतो. म्हणजे थोडक्यात काय या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजेत की पृथ्वी जे काही सूर्याभोवती फिरते तर त्यावेळेस ती 23.5 अंशाचा कोन करत असते. ठीक आहे. म्हणजे पृथ्वीची फिरण्याचा मार्ग आणि पृथ्वीची कक्षा यांच्यामध्ये 23.5 अंशाचा कोन झालेला आहे. इथं उत्तर गोलार्धात कोन झालेला आहे, इथं दक्षिण गोलार्धात कोन झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ कायमस्वरूपी पृथ्वी अशी कललेली आहे. अशी स्वतःभोवती फिरणं चालू आहे आणि सूर्याभोवती सुद्धा अशी फिरणं चालू आहे. या ठिकाणी सूर्याभोवती जात असताना इथून जात असताना दक्षिण गोलार्ध सूर्याकडे असतो आणि इकडे येताना उत्तर गोलार्ध सूर्यासमोर येतो. ठीक आहे. म्हणजे काही वेळेस आपल्याला सूर्य उत्तर गोलार्धाकडे येताना दिसतो तर काही वेळेस दक्षिण गोलार्धाकडे जाताना दिसतो. या घटनेलाच म्हणायचं सूर्याचं उत्तरायण दक्षिणायन. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितली ही पृथ्वी असेल, हे विषुववृत्त असेल तर 23.5 अंश पृथ्वी कलते. याचा अर्थ 23.5 अक्षवृत्तापर्यंत उत्तर गोलार्धात सूर्य जातो आणि उत्तर गोलार्धात सूर्य जातो आखरी सूर्याची इकडची मर्यादा येते 21 जून आणि मग दक्षिणी गोलार्धाकडे जातो तो इकडे येतो बरोबर 21 डिसेंबर. उत्तरेकडे जाताना विषुववृत्ताला टच करतो 21 मार्च आणि दक्षिणेकडे जाताना एकदा टच करतो 22 किंवा 23 सप्टेंबर. तर अशा पद्धतीनं सूर्य दक्षिणेकडे जातो 6 महिने, उत्तरेकडे जातो 6 महिने. ठीक आहे. बरोबर 23.5 अक्षवृत्तावर असतो उत्तरेकडच्या 21 जूनला, दक्षिणेकडच्या 23.5 अक्षवृत्तावर असतो 21 डिसेंबरला आणि बरोबर विषुववृत्तावर असतो तो 21 मार्च आणि 22 सप्टेंबरला. म्हणून 21 मार्च आणि 22 सप्टेंबरला
दोन्ही गोलार्धात समान दिवस रात्र असल्यामुळं या दिवसाला विषुव दिन म्हणायचं. लक्षात, 21 जूनला उत्तरेकडचा आयन दिन म्हणायचं, तर 21 डिसेंबरला दक्षिणेकडचा आयन दिन म्हणायचं. आयन दिन म्हणजे टोकाचे दिवस. हे दोन उत्तरेकडचे हे टोकाचे दिवस आहे, हा दक्षिणेकडचा टोकाचे दिवस आहे. नुसतं विचारलं आयन दिन कोणते, ते 21 जून पण 21 डिसेंबर पण विचारलं फक्त उत्तर गोलार्धातला आयन दिन कोणता, तर 21 जूनच. आणि दक्षिण गोलार्धातलं विचारलं तर 21 डिसेंबर. तर अशा पद्धतीनं सूर्य दक्षिण गोलार्धातून 21 डिसेंबर नंतर हळूहळू उत्तरेकडे जात असतो. 21 मार्च आणि 21 जून 6 महिने उत्तरेकडे जाण्यासाठी आहे. म्हणून 6 महिने उत्तरेकडे जात असल्यामुळे या घटनेला म्हणायचं सूर्याचं उत्तरायण. आणि 21 जूनपासून 22 सप्टेंबर आणि 21 डिसेंबरपर्यंत रोज दक्षिणेकडे जात असतो, म्हणून या घटनेला म्हणायचं सूर्याचं दक्षिणायन. तर उत्तरायण दक्षिणायन या घटना ज्या आहेत पृथ्वीच्या परिभ्रमणगतीचा पहिला परिणाम आहे. उत्तरायण दक्षिणायन या घटना घडतात. मग उत्तरायणाचा कालावधी कुठला आहे, 21 डिसेंबर टू 20 जून, ठीक आहे. आणि दक्षिणायनाचा कालावधी 21 जून ते 20 डिसेंबर. तर अशा पद्धतीनं सूर्याचं दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे जाणे यालाच म्हणायचं उत्तरायण दक्षिणायन. थोडक्यात हे भास्मन भ्रमण म्हणायचे यालाच आपण. याला दुसऱ्या भाषेत म्हणायचं सूर्याचं भास्मन भ्रमण. म्हणजे आपल्याला भास होतो सूर्य उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे जातानाचा, ठीक आहे. दुसरा परिणाम आहे दिवस रात्रीत असमानता निर्मिती होते. म्हणजे काय होतं ते लक्षात घ्या. हे बघा, सूर्य ज्या गोलार्धात आला त्या गोलार्धातला दिवसाचा कालावधी मोठा होऊन जातो, रात्रीचा कालावधी छोटा होऊन जात असतो. म्हणजे आता 21 जूनला बरोबर सूर्य कर्कवृत्तावर येतोय, उत्तरेकडच्या 23.5 क्रमांकावर येतोय. त्याच वेळेस उत्तर गोलार्धातला दिवसाचा कालावधी 13 घंटे 13.5 घंट्याचा होऊन जातोय आणि रात्रीचा कालावधी 10 ते 10.5 घंट्याचा होऊन जातोय. तर अशा पद्धतीनं 21 जूनला उत्तर गोलार्धातला दिवस मोठा असतो, रात्री लहान असते. 21 डिसेंबरला दक्षिण गोलार्धातला दिवस मोठा असतो, रात्र लहान असते. आणि 21 मार्च 22 सप्टेंबरला दोन्ही गोलार्धातला दिवस 12-12 घंट्याचा आहे आणि रात्र सुद्धा 12-12 घंट्याची. तर अशा पद्धतीनं या तारखेला सूर्य त्या त्या ठिकाणी आणि ज्या गोलार्धात सूर्य त्या गोलार्धातला मग दिवस मोठा असणार आहे. मग यावरून आपल्या लक्षात येते 21 जून सूर्य कुठल्या गोलार्धात आहे, उत्तर गोलार्धात आहे. म्हणजे उत्तर गोलार्धातला दिवस मोठा, रात्र लहान. आणि याच दिवशी दक्षिण गोलार्धामध्ये या ठिकाणी दिवस लहान आहे, रात्र मोठी आहे, कारण सूर्य दक्षिण गोलार्धापासून जास्त अंतरावर आहे. त्याच्यानंतर 21 डिसेंबर, 21 डिसेंबरला आता सूर्य बरोबर दक्षिण गोलार्धात आहे. मग उत्तर गोलार्धात दिवस लहान, रात्र मोठी आहे. आणि दक्षिण गोलार्धात दिवस मोठा, रात्र लहान आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 21 मार्च आणि 22 सप्टेंबर या दोन्ही दिवशी उत्तर गोलार्धामध्ये आणि दक्षिण गोलार्धात दिवस रात्र समसमान असणार आहे. आलं लक्षात. तर हे टोकाचे दिवस या ठिकाणी लक्षात ठेवायचे. तर हा दुसरा परिणाम येतो. तिसरा परिणाम आहे ऋतुनिर्मिती. आता ऋतुनिर्मिती म्हणजे काय, हे बघा, ज्या गोलार्धात सूर्य त्या गोलार्धात दिवसाचा कालावधी मोठा आहे. याचा अर्थ दिवस मोठा आहे, सूर्यकिरण जास्त आहे आणि लंबरूप किरण असल्यामुळे साहजिक तापमान जास्त आहे, म्हणून त्या गोलार्धात उन्हाळा असणार आहे. आणि अपोजिट गोलार्धात तिरपी किरण आहे, दिवसाचा कालावधी पण छोटा आहे, त्यामुळे उष्णतामान कमी म्हणून हिवाळा असणार आहे. उष्णता कमी म्हणजे थंडी जास्त आहे. तर ज्या गोलार्धात सूर्य त्या गोलार्धात उन्हाळा आणि अपोजिट गोलार्धात हिवाळा. मुख्य जगात दोनच ऋतू आहे, उन्हाळा आणि हिवाळा. परंतु या दोन ऋतूचे उपभाग पाडलेत. एकदम उन्हाळा लागत नाही, अगोदर सुरुवातीला 2-3 महिने तापमान वाढत जातं, जमीन कोरडे व्हायला लागते, कोरड्या जमीनलगतची हवा कोरडे व्हायला लागते, नंतर मग तापमान खऱ्या अर्थानं वाढायला लागत असतं बघा. म्हणजे 21 मार्चला बरोबर सूर्य कुठे आहे, विषुववृत्तावर आहे. 21 मार्चपासून 21 जून 3 महिने आणि 21 जून ते 22 सप्टेंबर 3 महिने. या 3 महिन्यात उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळ्याचा चाहूल लावणारा कालखंड आहे, म्हणून याला म्हणायचं वसंत ऋतू. आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये तापमान सर्वोच्च पातळीवर आहे, म्हणजे इकडे त्याला म्हणायचं उन्हाळा, ठीक आहे. आता 21 मार्च 21 सप्टेंबर इकडे वसंत ऋतू आहे, तर त्याच वेळेस इकडे थंडीचा चाहूल लावणारा कालखंड आहे, म्हणून इकडे याला म्हणायचं शरद ऋतू. आणि 21 जून ते 22 सप्टेंबर या कालावधीत इकडे तापमान सर्वात कमी, म्हणजेच इकडे याला म्हणायचं हिवाळा. मग आता सूर्य इकडे यायला लागला, तिकडे वसंत ऋतू, इकडे शरद ऋतू. सूर्य इकडे जायला लागला, इकडे उन्हाळा, तिकडे हिवाळा. तर मुख्य 2 ऋतू आहे आणि त्या 2 ऋतूचे उपभाग या ठिकाणी पाडले जातात. आणि त्याच्या आधारे मग हे बघा, 21 मार्च ते 21 जून उत्तर गोलार्धात उत्तरेकडे चालला, वसंत ऋतू आहे. त्याच वेळेस दक्षिण गोलार्धामध्ये
शरद ऋतू येत असतो. 21 जून ते 23 सप्टेंबर किंवा 22 सप्टेंबर उत्तर गोलार्धात उन्हाळा आहे, तर दक्षिण गोलार्धात हिवाळा. आता दक्षिणेकडे चालला सूर्य 23 सप्टेंबर ते 21 डिसेंबर, तर दक्षिण गोलार्ध उत्तर गोलार्धामध्ये शरद ऋतू आहे, तर दक्षिण गोलार्धामध्ये वसंत ऋतू. आणि 21 डिसेंबर ते 21 मार्च उत्तर गोलार्धात हिवाळा आहे, तर दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा येत असतो. तर अशा पद्धतीनं ऋतुनिर्मिती या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. तर या ऋतुनिर्मितीवरती सुद्धा एखादा प्रश्न या ठिकाणी असतो. मागच्या राज्यसेवेला पण प्रश्न येऊन गेलेला आहे. एका बाजूला ह्या असं कालावधी टाकला, दुसऱ्या बाजूला याला उलटं पालटं करून ठेवलं आणि जोड्या लावा म्हणून प्रश्न आला होता बघा. तर ते लक्षात घेतलं पाहिजेत. आणि शेवटचा परिणाम येतो तापमान पट्टी निर्मिती. आता इथे लक्षात आलेलं आहे आपल्याला की सूर्य उत्तर गोलार्धात कर्कवृत्तापर्यंत जाते आणि दक्षिण गोलार्धात मकर वृत्त, परत उत्तर गोलार्धात जाते, परत दक्षिण गोलार्धात. त्याचा अर्थ सूर्याचं अस्तित्व या पट्ट्यामध्ये पृथ्वीवर, म्हणून या पट्ट्यामध्ये तापमान सर्वात जास्त असतं. म्हणून या पट्ट्याला नाव पडतंय उष्णकटिबंध. हा उष्णकटिबंधाचा पट्टा येतो असतो बघा. ठीक आहे. आणि या हिरव्या रंगाचा पट्टा म्हणजे कर्कवृत्त ते आर्किटिक वृत्त, आणि इकडं मकर वृत्त ते अंटार्क्टिक वृत्त. हा हिरवा रंगाचा जो पट्टा आहे इथं वर्षभर तिरपी किरणे, आणि म्हणून या पट्ट्याला नाव पडतं समशीतोष्ण कटिबंध. हा आणि हा पट्टा, आणि हा सगळा वरचा जो पट्टा आहे आणि हा जो पट्टा आहे या ठिकाणी तापमान सर्वात कमी आहे, म्हणून याला म्हणायचं शीत कटिबंध. हा शीत कटिबंध आहे. आणि तापमान तर इतकं कमी आहे की तिरपी किरण 6 महिने रात्रचे, म्हणून त्याला शीत कटिबंध म्हटलं जातं असतं. तर अशा पद्धतीनं पृथ्वीवर जे 3 कटिबंध तयार झालेत, उष्ण, समशीतोष्ण आणि शीत कटिबंध, हे पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याचा परिणाम मानला जात असतो. तर याला म्हणायचं परिभ्रमण गतीचे परिणाम. तर अशा पद्धतीनं ही परिभ्रमण गती येत असते. मग या परिभ्रमण गतीमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं काय काय बघायचं. परिभ्रमण गतीमध्ये पहिला मुद्दा व्याख्या बघायची. पृथ्वीचे स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरण्याची गती, त्याला म्हणायचं परिभ्रमण गती. ठीक आहे. त्याच्यानंतर कालावधी लक्षात ठेवायचा. सूर्याभोवती एका फेरीसाठीचा कालावधी किती लागतो, एक्झॅक्टली लागतो 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटं आणि 45.55 सेकंद एवढा कालावधी लागत असतो. ठीक आहे. मग यामध्ये आपण काय करतो, 365 दिवसाचंच वर्ष पकडतो. मग 365 दिवसाचं वर्ष असेल तर त्याला आपण म्हणायचो सौर वर्ष. पण मग हे 5 तास 48 मिनिटं म्हणजे 6 घंटे दरवर्षी मागं पडतात. 4 वर्ष संचुक 24 तास म्हणजे 1 दिवस भरतो. म्हणून 4 वर्षानंतर 4थं वर्ष येतं 366 दिवसाचं, आणि 366 दिवसाचं वर्ष असेल तर त्याला म्हणायचं लीप वर्ष. ठीक आहे. थोडक्यात ज्या वर्षाला 4 भाग जातो तो लीप वर्ष, 4 भाग जात नसेल तर सौर वर्ष. किंवा फेब्रुवारीचा महिना 28चा असेल तर लीप वर्ष, फेब्रुवारीचा महिना 29चा असेल, आपला फेब्रुवारीचा महिना 28चा असेल तर सौर वर्ष, आणि फेब्रुवारीचा महिना 29चा असेल तर लीप वर्ष. तर अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणच्या घटना बघू शकतात. तर हे कालावधी. त्याच्यानंतर परिभ्रमणाची गती लक्षात ठेवायची. गती सरासरी येते 1600 किलोमीटर पर मिनिट इतकी गती असते. ठीक आहे. त्याच्यानंतर दिशा लक्षात ठेवायची परिभ्रमणाची. मग परिभ्रमणाची दिशा आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे. ठीक आहे. ही दिशा लक्षात घेतली पाहिजे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी एक 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 घटना अशा बघत चालायच्या, आणि शेवटी या परिभ्रमण गतीचे काय काय परिणाम होतात ते परिणाम लक्षात घ्यायचे. ठीक आहे. मग आता आपण जी काही पृथ्वीबद्दलची माहिती घेतलीत, या माहितीवरती आयोगानं जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न या ठिकाणी आता लक्षात घ्यायचे. हे बघा, पुढील कोणते विधान योग्य आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, पृथ्वी दक्षिणेकडून उत्तरेकडे फिरते, पृथ्वी उत्तरेकडून दक्षिणेकडे फिरते. पहिला मुद्दा हा आहे की मनातल्या मनात प्रश्न होईल की बाबा परिवलन गती म्हणायचं यांना की परिभ्रमण गती म्हणायचं. कारण नुसतं कुणीकडून कुणीकडे फिरते, पण परिवलन की परिभ्रमण.
आता परिवलन विचारलं तर पश्चिमेकडून पूर्वेकडेच फिरते आणि परिभ्रमण विचारलं तरी पश्चिमेकडून पूर्वेकडेच फिरते. त्यामुळे उत्तर येतं 2 नंबर. पृथ्वी स्वतःभोवती पण पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आणि सूर्याभोवती सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते बघा. ठीक आहे. तर या पद्धतीने या ठिकाणच्या घटना लक्षात ठेवल्या पाहिजेत. पुढचा मुद्दा आहे खालील विधानांची सत्यता तपासा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? हा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा प्रश्न आहे 18चा. पृथ्वी 24 तासात 360 रेखांश फिरते. बरोबर आहे? यस, करेक्ट आहे. कारण टोटल 360 रेखावृत्त आहे पृथ्वीवर आणि स्वतःभोवती एका फेरीसाठी 24 तास लागतात. म्हणजे 360 रेखावृत्तामध्ये आपला 24 तासामध्ये 360 रेखावृत्त पार करते. आणि ब आहे प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला 4 मिनिटाचा कालावधी लागतो. बरोबर आहे हे, कारण टोटल पृथ्वीला स्वतःभोवती एका चक्करसाठी 24 घंटे लागत असेल आणि या 24 घंट्यात 360 रेखावृत्त पार करत असेल तर याचा अर्थ 4 मिनिटामध्ये एक रेखावृत्त पार होतोय. मग तुम्हाला हे काढायचं असेल तर 360 गुणिले 24 आपलं 4 मिनटं जर केले तर 1440 मिनटं होतील. 1440 मिनटं म्हणजे 24 तास. ठीक आहे. तर दोन्ही विधानं बरोबर आहेत. म्हणजे उत्तर येईल मग आपलं अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. पुढचा आहे स्तंभ अ आणि स्तंभ ब यांच्या जोड्या लावा आहे. आता इथं सूर्यकुल उत्पत्ती सिद्धांत दाखवलेले आणि ते कोणी मांडलेले ते दाखवलेले. हे बघा तेजोमेघ सिद्धांताची जी संकल्पना आहे ही मांडलेली आहे लाप्लासना. ठीक आहे. उल्का उत्पत्ती सिद्धांत ही लॉकियरची सिद्धांत आहे. म्हणजे या हिशोबाने जर तुम्ही चालले तर तुमच्या लक्षात येईल 3 नंबरचं उत्तर येतं. ठीक आहे. भरती परिकल्पना जीन्स आणि जेफ्रीजची आहे आणि ग्रहाणूची कल्पना मग मुल्टानची येत असते बघा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा पर्याय येतोय 3रा नंबर. तर सूर्यकुल उत्पत्तीचे 7-8 सिद्धांत लक्षात ठेवायचे. याच्यापैकी फक्त आपण हा सिद्धांत सांगितलेला आहे की हे एखादा सिद्धांत दरवर्षी नवीन असतो पण 7-8 जे त्याच्या भोवतीच प्रश्न असतात. तर हे 3 मुद्दे या ठिकाणी आलेलेच आहे. पुढचा प्रश्न आहे 21 मार्च आणि 22 सप्टेंबर या दिवशी खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्तावरती सर्वात जास्त सौर ऊर्जा मिळते? आता 21 मार्च आणि 22 सप्टेंबरला सूर्य बरोबर असतो विषुववृत्तावरती. बरोबर आहे. उत्तरेकडे जाताना 21 मार्चला असतो आणि दक्षिणेकडे जाताना 22 किंवा 23 सप्टेंबरला असतो. मग सर्वात जास्त ऊर्जा कुठं असेल या तारखेला? विषुववृत्तावर. विषुववृत्त म्हणजेच 0 क्रमांकाचे अक्षवृत्त. अक्षवृत्त विचारलेले आहेत त्याने. कोणत्या अक्षवृत्तावरती सर्वात जास्त ऊर्जा असेल तर 0 क्रमांकाच्या अक्षवृत्तावर असेल. त्याच्यानंतर पहाटे 3 वाजता लंडन येथून प्रसारित होणारी बातमी अलाहाबाद म्हणजेच कोणत्या रेखावृत्तावर? 82° पूर्व रेखावृत्तावर किती वाजता ऐकायला मिळेल? लाईव्ह टेलिकास्ट. म्हणजे थोडक्यात यांना म्हणायचं इंग्लंडमध्ये ज्या वेळेस सकाळचे 3 वाजले त्याच वेळेस भारतामध्ये किती वाजले? अलाहाबाद म्हणजे भारतात किती वाजले? बरोबर आहे. आता भारत कुठल्या रेखावृत्तावर आहे? 82° पूर्व रेखावृत्तावर आहे आणि इंग्लंड 0 रेखावृत्तावर आहे. आता 0 पासून 82 बरोबर किती अंतर आहे रेखावृत्त? 82 रेखावृत्त अंतर आहे. मग 82 रेखावृत्ताला पार करण्यासाठी किती वेळ लागेल? 4 मिनिटांना गुणाकार करा. 4 पंचे 20, हातची आली 2, 4 2 8 2 10, हातचा आला 1, 4 8 32 आणि 1 33. एकानंतर पॉईंट द्या. 330 मिनिटं अंतर आहे. 330 मिनिटं म्हणजे किती घंटे? घंट्यात रूपांतर करा. 6 पंचे 30 आणि हे 0 टेकून द्या. 60 पंचे 300 होईल. ठीक आहे. चला 5 घंटे 30 मिनिटं म्हणजे 5.5 घंट्याचं अंतर आहे भारत आणि इंग्लंडमध्ये. आता आपण पूर्वेकडे म्हणजे आपली वेळ पुढे आहे. मग 3 घंट्यामध्ये 3 वाजले सकाळचे 5.5 घंटे पुढे जा कारण आपण पूर्वेकडे आहे. मग पहिला घंटा पुढे जा 4 वाजतील. 5 6 7 8 आणि अर्धा घंटा पुढे जा 8:30. सकाळचे 8:30 वाजेल. हे सकाळी 8:30 वाजता ऐकायला मिळेल ती. तर हे वेळ आणि वार काढण्याचं या ठिकाणी हा फॉर्मॅट लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं पृथ्वीशी संबंधित आयोगावरती या ठिकाणी प्रश्न विचारलेले. याच पद्धतीनं आपण बाकीच्या मुद्द्याशी रिलेटेड तयारी करायला हरकत नाही.